त्यांची माझी भेट झाली. त्यांची तब्येत आत्ताही ठीक नाही. आत्ताही डॉक्टरांना त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं होतं. त्यांना खोकल्याचा प्रचंड त्या ठिकाणी त्रास आहे, व्हायरलचा त्रास आहे. परंतु आज काही शासकीय बैठका त्या ठिकाणी घेऊन काही कामं मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातूनच ते या ठिकाणी आलेले आहेत. सर, गेल्या 2 दिवसांपासून भाजपाच्या काही वरिष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांकडनं अजितदादांचा उल्लेख करताना त्यांच्या नावापुढे मुख्यमंत्री असा उल्लेख केला जातो. त्यानंतर ते करेक्शन केलं जाते. नेमका गोंधळ काय? सुधीर मुनगंटीवार नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील काल बोलताना मुख्यमंत्री अजित पवार असा आवडेल. शेवटी चंद्रशेखरजी बावनकुळे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सुधीर भाऊसुद्धा एकेकाळी पक्षाचे अध्यक्ष होते. आता राज्याच्या मंत्रिमंडळातील ते वरिष्ठ मंत्री त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे ते जे काय बोलले असतील त्याच्याबद्दलचं प्रतिक्रिया तेच त्या ठिकाणी देतील. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे कारण लोकसभेची बैठक पार पडली त्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये राष्ट्रवादीला आमंत्रित केलेलं नाहीये. अशा अनेक मुद्द्यावरून तरी नाही, बिलकुल तसं नाही. त्या दिवशी जी आढावा बैठक बोलवली होती त्याला त्या दिवशी श्री दीपक केसरकर जे मुंबईचे पालकमंत्री शिवसेनेचे नेते आहेत त्यांचाही मला फोन आला. त्या ठिकाणी मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचाही त्या ठिकाणी फोन आला. केवळ कम्युनिकेशन गॅपच्यामुळेच आमच्या सहकार्याने ते कळवू शकले नव्हते. परंतु त्यांनी मला कळवल्याच्यानंतर मी ताबडतोब समीर भुजबळ आमचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याशी संपर्क केला. परंतु समीर त्यावेळेला नाशिकला होते म्हणून आमच्या वतीने नरेंद्र राणे कार्याध्यक्ष जे मुंबईचे आहेत ते त्या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यामुळे कम्युनिकेशन गॅप झाला. आता याच्या पुढे अशा आम्ही खबरदारी नक्कीच त्या ठिकाणी घेऊ की अशापैकीच्या महत्त्वाच्या लोकसभेच्या दृष्टिकोनातून ज्या बैठका असतील, समन्वयाच्या दृष्टिकोनातून असतील, त्याला परस्परांना वेळेवरती संपर्क होईल या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण खबरदारी घेऊ. एक असं की शेवटी मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत त्या ठिकाणी येतो. कॉयलिशनचं म्हणजे ज्यावेळेला 3 वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं सरकार असतं त्याला काही बाबतीमध्ये थोडासा वेळ विलंब त्या ठिकाणी होऊ शकतो. परंतु या संदर्भातला अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी निश्चितच नजीकच्या काळामध्ये घेतील. सर, नेते शरद पवार यांच्याकडनं एक वक्तव्य करण्यात आलं होतं की जे आमचे काही आमदार भाजपासोबत सत्तेत गेले त्यापैकी आम्हाला 5 ते 6 सहकार्यांनी सांगितलं आम्ही जर नाही गेलो तर जेलमध्ये जावं लागेल. कारवाईच्या भीतीने भाजपासोबत गेले असं तुमचे नेते शरद पवार. एक बाब मी वारंवार त्या ठिकाणी निश्चितपणाने स्पष्ट केली की भारतीय जनता पक्षाच्या सोबत NDSAच्या सोबत जाण्याचा निर्णय जो काय घेतला तर कॉन्शियसली राजकीयदृष्ट्या विचारविनिमय त्या ठिकाणी करून घेतला आणि कुठल्याही पद्धतीच्या तपास यंत्रणेच्या कारवाईची भीती मनामध्ये बाळगून आम्ही हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाही. सर, अजितदादा पुण्याचे पालकमंत्री झालेले आहेत मात्र आज चंद्रकांत पाटील शेवटची बैठक जी आहे ती एक असं की चंद्रकांत दादा पाटील त्या ठिकाणी एक वरिष्ठ मंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला अधिसूचना निघते त्यावेळेपासूनच पालकमंत्री पदाचा कारभार हा त्या मंत्र्यांच्याकडे त्या ठिकाणी सुपूर्द केला जात असतो. दादा मंत्री आहेत, दीर्घकाळ मंत्रिमंडळामधले ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या बैठका घेण्याचा अधिकार नक्कीच त्या ठिकाणी आहे. राष्ट्रवादी पक्षाची सुनावणी होते आणि या पक्षाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक दिल्लीला शरद पवार यांनी बोलवलेली आहे. अनेक महत्त्वाच्या राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांना त्यांचे प्रतिज्ञापत्र देखील दिलेले आहे. उद्याच्या सुनावणीची तयारी म्हणायची आजची बैठक नाही. का बैठक, कशाबद्दलची बैठक याबद्दल मी काही भाष्य करू इच्छित नाही. राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे उद्या त्या ठिकाणी सुनावणी निश्चित केली गेलेली आहे. आमच्या वतीने त्या ठिकाणी ज्येष्ठ विधितज्ञ निश्चितपणाने उपस्थित राहतील. मला सकाळपासून अनेक वेळेला वेगवेगळ्या वाहिन्यांच्यावरती पाहायला मिळालं की आमच्याकडून केवळ 5,000 9,000 शपथपत्र त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहेत. मी दाब्याने या ठिकाणी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो की आमच्याकडून जवळपास 1,30,000च्या आसपास शपथपत्र त्या ठिकाणी दाखल केली गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यात अमक्यांची नावं आहेत, तमक्यांची नावं आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावरती दाखल झालेल्या शपथपत्राच्या संदर्भामध्ये
योग्य ती माहिती निवडणूक आयोगच त्या ठिकाणी देऊ शकेल. पालकमंत्री पदाचं वाटप झालं तर भाजपच्या वाटेचे बरेचसे पालकमंत्री मला मिळाले. शिंदे गटाचे जे आहेत ते रायगड असेल, नाशिक असेल किंवा अगदी अहमदनगर याचं वाटप होताना पाहायला मिळालं. एक असं आहे की मला असं वाटतं की 3 नेत्यांनी म्हणून एकत्रितपणाने बसून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे कुठल्याही बाबतीतला संग्राम, गैरसमज, काही वेगळी भावना कोणाच्या मनामध्ये त्या ठिकाणी नाही. बाकीच्या राहिलेला पालकमंत्र्यांचा निर्णय जसं विस्तार त्या ठिकाणी राहिलेला आहे, विस्ताराच्या वेळेला बाकीच्या संदर्भातला निर्णय योग्य पद्धतीने तिन्ही नेते बसून एकत्रितपणाने घेतील. मागच्या काही दिवसांमध्ये एक असं आहे की ज्या वेळेला आम्ही निवडणूक आयोगाकडे 30 जूनला आमच्या वतीने पिटिशन दाखल केलं, त्याच्यामध्ये आम्ही काही बाबी नमूद त्या ठिकाणी केलेल्या आहेत. अनेक वेळेला असे म्हटलं गेलं की पक्षामध्ये काही नाही वगैरे वगैरे, परंतु निवडणूक आयोगाकडे ज्या वेळेला दोघांच्याकडून कागदपत्र दाखल झाल्याच्यानंतर निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी सुनावणी निश्चित केलेली आहे. याचा अर्थ आम्ही दाखल केलेल्या कागदपत्रामध्ये कायदेशीरदृष्ट्या काहीतरी तथ्य आढळलं असेल म्हणून निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी सुनावणी घेतलेली आहे. दिल्लीमध्ये सीएम गेले प्रशासकीय कारणामुळे ते सांगत असले तरी परत एकदा चर्चा सुरू होती की रायगड आणि नाशिक यासाठी तुम्ही आग्रही होता ती सोडवणूक नाही झालेली. दादा नाराज होते की ते मुद्दे घेऊन सुद्धा परत दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या राजकीय गाठीभेटी होती. नाही, मला कल्पना नाही मुख्यमंत्री महोदय दिल्लीला गेले असतील तर. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या प्रश्नासाठी अनेक वेळेला दिल्लीला जातात. केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले काही प्रश्न असू शकतात, गृह खात्याशी निगडीत असलेल्या काही बैठका असू शकतात. मला असं वाटतं कदाचित माननीय मुख्यमंत्री महोदय त्या कारणासाठी गेले असावेत, पण त्या बाबतीतली माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री निश्चितपणे देतील. सर, काही दिवसापूर्वी सह्याद्रीवर जी ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली होती त्याच्यामध्ये छगन भुजबळ आणि अजितदादा दोघांमध्ये तो वाद झाला होता. त्याच्यामुळे छगन भुजबळ यांना नाशिकचं पालकमंत्रीपद दिलं गेलं नाही अशा पद्धतीची चर्चा आहे. मी कालही म्हटलं आणि आज पुन्हा एकदा अधिकृत सांगतो आहे की या सगळ्या कल्पोकल्पित तयार केलेल्या अफवा आहेत. जाणीवपूर्वक आमचे हितचिंतक खूप असल्यामुळे ते त्या पद्धतीचा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. ओबीसीच्या बैठकीमध्ये काय झालं त्याचं भरभराटम आदरणीय अजितदादांनी सुद्धा सांगितलं. त्या संदर्भातला आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. भुजबळ साहेब आमचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी आहेत. खरं आहे की नाशिक असेल, रायगड असेल किंवा इतर काही बाबतीमध्ये असेल, ज्या वेळेला 3 पक्षाचं सरकार असतं त्यावेळेला काही वेळेला काही निर्णयास्पद येण्यासाठी काही कालावधी त्या ठिकाणी जाऊ शकतो. आम्ही समंजस आहोत, तिन्ही पक्ष वास्तववादी आहोत, रिअलिस्टिक आहोत. त्यामुळे याला योग्य वेळेला योग्य निर्णय निश्चितपणे त्या ठिकाणी होतील. कारण आमचं उद्दिष्ट केवळ सरकार चालवण्यापुरतं सीमित नाही आहे. सरकारचं चालवणार आहोतच, राज्याला गतिमान त्या ठिकाणी करायचं आहे. केंद्राच्या मार्फत अधिक बेरोजगारांचे असतील, महिलांचे असतील, वेगवेगळ्या प्रश्नाला आम्हाला त्या ठिकाणी गती द्यायची आहे. पण आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका NDA म्हणून ताकदीने आम्हाला त्या ठिकाणी लढवायच्या आहेत. त्यामुळे या ज्या काही कल्पोकल्पित कथा पसरवल्या जातात या केवळ अफवा आहेत. आम्ही एका दिशेने जायचं निश्चित त्या ठिकाणी केलेलं आहे. सर, एक प्रश्न असा आहे की प्रकाश आंबेडकर यांना इंडियामध्ये समाविष्ट करण्यासाठी आता राष्ट्रवादी सकारात्मक आहे असं पाहायला मिळत आहे. तुम्हाला वाटतं इंडियाची ताकद वाढेल याच्यामुळे? शेवटी आंबेडकर साहेबांनी, बाळासाहेबांनी कोणा आघाडीमध्ये जावं, कोणा आघाडीने त्यांना स्वीकारावं हा शेवटी त्या त्या आघाडीचा आणि बाळासाहेबांचा तो प्रश्न आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी काय भाष्य करू इच्छित नाही. हसन मुश्रीफांना म्हणजे त्यांच्या राजकीय कार्यकर्त्यांना पहिल्यांदा कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळालं. हे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर तिथे स्थानिक जो विषय आहे भाजपा असेल, तिकडे शिवसेना शिंदे गट असेल, त्यांच्यामध्ये थोडीशी धुसफूस आहे. थेट समोरचे तारखे म्हणतात की भाजपाच्या मदतीने हसन मुश्रीफांना मिळाले की त्यांनी कायम पुढे ध्यानात ठेवायला हवं. कारण की कुठे ना कुठे तो राजकीय संघर्ष याचा फटका बसू शकतो का? एक असं आहे की ज्या वेळेला मी मगाशी म्हटलं पाठीमागचं MUAचं सरकार असेल, 95 सालापासून राज्यामध्ये वेगवेगळ्या युतीची आघाडीची सरकार असतील, ती एकमेकाच्या मदतीनेच त्या ठिकाणी सरकार स्थापन होत असतात. सुरुवातीला शिवसेना भाजपचं आलं, विलासरावच्या नेतृत्वाखालचं लोकशाही आघाडीचं सरकार आलं, ते सलग 15 वर्ष चाललं. नंतर भारतीय जनता पक्षा शिवसेनेचं आलं, नंतर महाविकास आघाडीचं आलं, आता महायुतीचं आहे. त्याच्यामुळे एकमेकाच्या मदतीने सरकार स्थापन होत असतं. त्यामुळे त्याच्यात काय वावगा असण्याचं काही कारण नाही. आणि ज्या वेळेला सरकारमध्ये, महायुतीमध्ये, आघाडीमध्ये ज्या वेळेला
विभिन्न वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते सहभागी होत असतात त्यावेळेला त्यांना या साऱ्या गोष्टीची जाणीव असतेच. म्हणून मित्र पक्षाला, घटक पक्षाच्या सर्व सदस्यांना, विधानसभा असतील, लोकसभा असतील, या सर्वांना विश्वास देणं हे आघाडीतल्या युतीतल्या घटक पक्षांच्या सर्व प्रमुख नेत्यांचं काम आहे. ते प्रत्येकजण अतिशय जबाबदारीने करतात आणि करतील. सर, देवेंद्र फडणवीस काल असं म्हणाले की अजितदादांना मुख्यमंत्री करायचं असेल तर ते 5 वर्षासाठी करा, म्हणजे आम्ही करू. तर मग 2024 दादा मुख्यमंत्री होते. देवेंद्रजी हे म्हटले, त्यांच्या तोंडात मनभर साखर मी स्वतः भरवीन त्या दिवशी. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.